मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक. 8-9 मार्चपर्यंत वाट बघू, नंतर आंदोलन करू, मनोज जरांगेंचा इशारा. महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव, मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप. आम्ही काही न करता आमच्या मागे SIT लावत असाल तर आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांचे कुटुंबीय सरकारविरोधात 302चे खटले दाखल करतील, जरांगेंचा इशारा. सरकारनं मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं, मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला निवडणुकीत आडवा करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं आवाहन. मनोज जरांगेंचा धाराशिव जिल्ह्यात संवाद मेळावा, जरांगे मेळाव्यात काय बोलतात याकडे मराठा समाजाचं लक्ष. चांदीवाल आयोगाकडून मला क्लीन चिट, मात्र फडणवीसांनी अहवाल दडवला, अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. हिंगोलीची जागा शिवसेना लढवणार, फडणवीसांच्या भेटीनंतर हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार. जिल्हा क्रीडा संकुल इथे होणाऱ्या मेळाव्याला देखील शिंदे हजेरी लावणार. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत रत्नागिरी दौऱ्यावर, जिल्हा विशेष कारागृहात सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं त्या कोठडीला भेट देत प्रमोद सावंत यांच्याकडून अभिवादन. अमरावती लोकसभेवरून आजी माजी खासदार आमने-सामने, अमरावतीवरचा दावा सोडणार नाही, आनंदराव अडसूळांचा निर्धार, तर अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा टोला. अजित पवार अमरावतीच्या दौऱ्यावर, अजित पवार आणि आनंदराव अडसूळ यांच्यात चर्चा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती. मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा, मावळसाठी बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची रवींद्र भेगडेंची मागणी, तर भाजपच्या रवींद्र भेगडेंचा श्रीरंग बारणेंना विरोध. राष्ट्रवादीनं शिवाजीराव आढळरावांना आयात करून नये, त्याऐवजी मला संधी द्यावी, अथवा भाजपला जागा सोडून महेश लांडगेंना शिरूर लोकसभेची उमेदवारी द्यावी. भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंकडून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न. वर्ध्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार जाहीर, वंचितकडून प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा. वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती नाही, त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. येत्या 2 ते 3 दिवसात प्रकाश आंबेडकरांची जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल. 6 मार्च नंतर जागा वाटपाचा तिढा सुटेल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. माझी विचारधारा काँग्रेसची असून मी काँग्रेसला सोडणार नाही, पक्ष बदलाच्या चर्चेला आमदार संजय जगताप यांचा पूर्णविराम. कृपाशंकर सिंग यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृपाशंकर सिंग यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. डोंबिवलीच्या कोळेगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे राहणार उपस्थित. डोंबिवलीत शासन आपल्या दारी कार्यक्रम असल्यानं श्रीफाटा रोड अवजड वाहतुकीसाठी बंद. सकाळी 5 पासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा वाहतूक विभागाचा निर्णय. पुण्यातील 4,500 घरांसाठी म्हाडाची बुधवारी जाहिरात प्रसिद्ध होणार. यंदाच्या वर्षातील म्हाडाची ही पहिलीच सोडत. आठवडाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं आता केवळ अर्ज मागवून नंतर सोडत काढली जाईल. 10वीचा पेपर व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल. यवतमाळच्या पाटणबोरी इथली घटना. श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर पहिल्या 10 मिनिटात मराठीचा पेपर फुटला. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात बिबट्याचं दर्शन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी. धुळ्यात पाणी आणि नळा भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत आलेल्या मादी बिबट्याची मान हंड्यात अडकली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून भुलीचं इंजेक्शन, बिबट्याची सुटका. साखरी तालुक्यातील दुखशेवड गाव शिवारातली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.